इंडियन क्रिकेटमध्ये खूपच महत्वाची आणि खूपच खळबळजनक मीटिंग होणार होती रोहित आणि विराटच्या भविष्याबद्दल. येस, पण तीच मीटिंग आता जे मीटिंग लावणार होते त्यांच्या भविष्यासाठी घेतली जाईल आय गेस ना. गंभीर, आगरकर, अजून जे कोणी असतील त्यांच्या मॅनेजमेंट, तो जो बॅटिंग कोच येऊन सांगत असतो, गंभीरची बाजू घेत असतो, एक चष्मा घ्यावी लागते. हा येस, त्याचं पण काम आहे विचारचं, जॉब जाऊ शकतो. सो आय गेस ठीक आहे, गंभीर आणि आगरकर बद्दलच बोलूया आपण. आणि अजून एक मीटिंग झालेली कालच्या मॅचच्या आधी जस्ट, धोनी आणि विराट कोहलीची. आय गेस जो काही रिझल्ट आलाय त्यांच्या बॅटिंग मध्ये, जी काही सुधारणा झाली आहे कालच्या मॅच मध्ये, ती आय गेस त्या मीटिंग नंतरच झाली असावी. मला वाटतं रन पण धोनीच मारलं, बॉलिंग पण त्यानेच केली असेल, विकेट पण त्यानेच घेतले असतील. पण शेवटी धोनी आहे रे, तुला तर माहितीच आहे किती वर्ष त्याने इंडियन टीमला आपल्या खांद्यावर घेतलंय, ते पण क्रेडिट न घेता. मित्र, त्याने 3 वर्ल्ड कप जिंकवले, कधी क्रेडिट नाही घेतला. आणि इथे माणसं एक चॅम्पियन्स ट्रॉफी, जी की आधीच्या कोचने टीम बिल्ड केलेली, त्या टीमच्या जीवावर चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. आणि T20 वर्ल्ड कप चल ठीक आहे, पण T20 वर्ल्ड कपला तेवढा मान नाहीये, त्यामुळे पण T20 वर्ल्ड कप राहुल द्रविड असताना. सॉरी आणि ठीक आहे, गंभीरने प्लेअर म्हणून T20 वर्ल्ड कप जिंकवला, वन डे वर्ल्ड कप त्याने जिंकवला. खरं, पण त्याने नव्हतं म्हणायला होतं, पण ठीक आहे. ऑब्व्हियसली क्रेडिट, आता एवढी वर्ष तू तुझ्या मॅन ऑफ द मॅचचं क्रेडिट मागत होतास, लोकांना बोलत होतास की धोनीला क्रेडिट मिळतंय सगळं, आणि आता तूच स्वतःचं क्रेडिट स्वतःहून सांगतोयस. सो आयरनी म्हणजे केवढी असावी. काल अजून एक रेकॉर्ड प्रस्थापित झालेला आहे इंडियन क्रिकेटच्या टॉस हरण्याचा. हा, राहुलने काल कॅप्टन बदलला, पण आपलं काही नशीब बदललं नाहीये. KL राहुल सुद्धा टॉस हरला, आणि अशी लागोपाठ 19 वेळा टॉस हरली आहे टीम इंडिया. आणि जेव्हा इंडिया लास्ट टॉस जिंकलेली तेव्हा काय काय वेगळं होतं मी तुला जरा सांगतो. एक पोस्ट मिळाली मला इंस्टा. अभ्यास. रोहित शर्मा तिन्ही फॉर्मॅटमध्ये कॅप्टन होता इंडियाचा. त्यानंतर टेम्बा बावुमा टेस्ट सिरीज जिंकायचा बाकी होता ॲज अ कॅप्टन, आणि WTC पण नव्हता जिंकला तो. त्यानंतर न्यूझीलंड इंडियामध्ये येऊन टेस्ट सिरीज जिंकायची बाकी होती. स्मृती आणि पलाश एकत्र होते. खरं, मी आणि माझी गर्लफ्रेंड पण एकत्र होतो, पण जाऊ दे. जस्ट लाईक युजी अँड धनश्री. ते लोक पण एकत्र होते. वगैरे मागितली की नाही? काय माझ्याकडे नाही, त्याच्या घरचे मागत होते. तू धनश्री दे समोर. हा, निकोलस पुरन आणि हेनरी क्लासेन इंटरनॅशनल क्रिकेट खेळत होते तेव्हा पण. आणि इंडियाने विमेन्स वर्ल्ड कप नव्हता जिंकला. क्या बात आहे. हा, बाबर आझम पाकिस्तानसाठी ODI वगैरे खेळत होता, व्हाईट बॉल क्रिकेट. आता पण खेळला आहे तुला? खेळतोय, पण आता तो तेवढा भारी दादा प्लेअर राहिला. हा, विराट बरोबर जे काही कंपॅरिझन चालू होतं ते नाहीये आता. आता ते बराच काळ नाही होणार आहे माझ्या, आता नाहीच होणार आहे. आणि पॅट कमिन्स वर्ल्ड कप जिंकायचा बाकी होता ODIचा. करेक्ट आहे. त्यानंतर विराट आणि रोहित शर्मा तिन्ही फॉर्मॅट खेळत होते जेव्हा लास्ट इंडिया. अश्विन पण खेळत होता टेस्ट मध्ये. खरं यार. अफगाणिस्तान तर T20 वर्ल्ड कपला क्वालिफाय पण नव्हती झाली तेव्हा, पहिल्यांदा झाली तेव्हा. हा, आणि रवींद्र जडेजा CSK कडून खेळत होता. खरं. आणि रायडू CSKच्या कॅप्टनच्या प्रेमात नव्हता. आणि RCB IPL नव्हती जिंकली. येस. श्रेयस अय्यर कधी IPL टायटल नव्हता जिंकला. सो आय गेस खूप लांब. नाही, महत्वाचं विसरतोय काय, गौतम गंभीर इंडियाचा कोच नव्हता. येस, तो कॉमेंट्री बॉक्स मध्ये होता, आणि तो तिथे जास्त शोभून दिसायचा. आता तिथे पण तो अग्रेसिव्ह होता खूप जास्त. आणि 19 नोव्हेंबर ही फक्त डेट नव्हती. नाही, फक्त डेट होती. सॉरी, फक्त डेट होती. क्या बात आहे. असं फक्त डेट होती. तो एक असा इमोशनल ट्रिगर पॉइंट नव्हता इंडियाच्या युथ साठी, इंडियाच्या प्लीज बायकांसाठी पण क्रिकेट आता महत्वाचं. वर्ल्ड कप जिंकले, आय थिंक. पुरुषांचं क्रिकेट बायकांसाठी का वीक पॉइंट असेल काय? क्रिकेट आहे रे ते. आता बायकांचं क्रिकेट वर्ल्ड कप जिंकलं तेव्हा पुरुषांनी सेलिब्रेट केलंच ना. मग पण दुःख सगळे वाटून घेत नाही तरी आनंद सगळे वाटून घेतात. खरंय, दुःखाच्या वेळी जो उभा राहतो तुमच्या, खरंय, असो, तोच खरा भिकारी असतो. भिकाऱ्यावर कुठे गेलास तू? अरे माहित, तोच खरा मित्र असतो. हा, म्हणजे मित्र भिकारी असतो असं म्हणायचं तुला? मी खूप सारा लांब टाकला होता, पण मला स्वतःला पण पोहोचला नाही. ठीक आहे, तर आपण कालच्या मॅचवर येऊया. तर जसं ह्याने म्हटलंय की राहुल टॉस हरलेला आहे. सो जयस्वाल काल ओपनिंग आला होता स्टॉल सोडून, रोहित सोबत. सो दोघांनी सुरू केलं. थँक्स टू शुभमन गिल. मान वाकडी झाली शुभमन गिलची, त्यामुळे काय
तो उभा होता ठेल्यावर. नाही नाही नाही, त्याची मान तुटली ना बिचाऱ्याची. त्याने जसं परफॉर्म केलंय हा. सो जयस्वालची आय गेस वीक लिंक पकडली आहे इंटरनॅशनल जे काही अनालिटिक्स प्रोव्हाइड करतात लोकांना वगैरे, कारण की इंग्लंडमध्ये काय नाही आकाश चोपडा कॉमेंट्री एकदम मराठी प्रोनाउन्सिएशन, समालोचक. हा ओके. सो जे आउटसाइड ऑफला शॉर्ट पिच बॉलिंग होते त्यामध्ये बऱ्याच वेळा जयस्वालची विकेट गेली आहे. इव्हन इंग्लंडच्या सिरीज मध्ये बघशील तो 2-3 वेळा तसाच आउट झाला, कट करायला जात होता आणि मग किपरकडे कॅच घेतली. याच्या आधी जी T20 की ODI खेळला तो आय गेस, त्यामध्ये पण तो सेम बॉलला आउट झाला. आणि काल कट नव्हता करायला गेला, काल तो सरळच खेळायला गेला, पण बॉल बऱ्यापैकी शॉर्ट ऑफ गुड लेंथ वगैरे होता आणि आउटसाइड ऑफ स्टंप होता. थोडा मुवमेंट पण मिळाली बॉलला, त्यामुळे पण तो त्या डिव्हिएशन मुळे पण त्याला झाला प्रॉब्लेम आणि मग एज लागून तो पाठी गेला. सो आय गेस आता त्याला यापुढे बॉलिंग तिथेच होणार आहे, जसे की अभिषेक शर्माचं झालं की शॉर्ट पिच बॉलिंगला तो पण थोडा फसला गेला. पण ठीक आहे, शॉर्ट पिच बॉलिंग इन जनरलच कठीण आहे खेळणं. श्रेयस अय्यर, सुरेश रैना, इव्हन आता जयस्वाल पण एवढा काही ग्रेट खेळत नाही, तो हुक चांगले मारतो पण तो बॉल खाली ठेवत नाही. राईट. काल रोहित शर्मा पण एक बॉल खाली ठेवला होता, पण त्या प्लेअरने ठेवला जॉर्जीने कॅच सोडला त्याचा आणि मॅच पण सुटलीच तिथे. तिथून जरा इंडियाने बिल्डअप केला. जर ती कॅच पकडली गेली असती तर ना रोहित शर्माचं 50 झाली असती, कारण आय गेस 15 की 10 वरच खेळत होता. 1 का 2 रनवरती होता. नाही रे, हा काय 2-3 रनवरती होता. ठीक आहे, तुम्ही सांगा कमेंट मध्ये 5 रनच्या खाली होता. चुकलेला असेल हा माणूस तर याचा अभ्यास असेल तर मी पॉडकास्ट करणं बंद करतो. शेवटचा. हा, तर कदाचित विराट पण जसा खेळला तसा खेळू शकला नसता जर रोहितची विकेट गेली असती, त्यामुळे ती कॅच आपल्या पथ्यावर पडली. हा, त्यांच्या पथ्यावर नाही पडली. सो आफ्टर ऑल दी किऑस ऑफ देअर रिटायरमेंट, विराट आणि रोहित आणि विराट इंडियामध्ये वन डे पुन्हा खेळायला आले होते. येस. सो काल अख्खा माहोल अख्खा बंद. फेब्रुवारी नंतर पहिल्यांदा खेळले आय गेस इंडियामध्ये. फेब्रुवारी कोणती फेब्रुवारी? तू चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणतोस का? नाही, चॅम्पियन्स ट्रॉफी तर कुठे झाली? चॅम्पियन्स ट्रॉफी इंडियामध्ये नव्हती झाली ना. चॅम्पियन्स ट्रॉफी झाली दुबईमध्ये, त्यानंतर आता बिडनीमध्ये खेळले, ते ऑस्ट्रेलियात खेळले. सो इंडियात त्यांनी वन डे मॅच वर्ल्ड कप नंतर आताच खेळली असेल. नाही, मध्ये खेळले असणार ना. हा, मध्ये खेळलेच नाही, एखाद दुसरी तरी सिरीज झाली असेल. पण बराच काळानंतर खेळले, सो ऑडियन्स खूप एक्साइटेड होतं. इव्हन लास्ट वन डे सिरीजला पण 1 महिना झाला जाता. खरं. सो ते दोघं पण होते. सो आल्या विराट काल बऱ्यापैकी अग्रेसिव्हली खेळला. रोहितने बऱ्यापैकी विराटने आय गेस विराटने मी पहिल्यांदा एवढं पटकन 6 वगैरे मारला. 5-6 सिक्स त्याने मारलेले. 50 नंतर सचिन आठवला समोर V मध्ये त्याने 2 6 मारले. मार्करमने त्याला तो सिंगल्स ढकलत होता मिड ऑन आणि मिड ऑफला घेऊन, तर मार्करमने यान्सेनला समोर उभं केलेलं रनरच्या बाजूला. सो ते बघून त्याने लॉफ्टेड शॉट मारला आणि तो 6 ला गेला. बॅट थोडी त्याची हातात हल्ली होती, पण त्याने टाइम चांगला गेला, त्यामुळे तो 6 ला गेला बॉल. सो अग्रेसिव्ह विराट दिसला आपल्याला. कदाचित हे धोनीच्या मीटिंगचेच परिणाम असतील. तो बोलला असेल, क्या कर रहा है चिकू, मैं कुछ कहना नहीं चाहता पर हे तू केलंच. तर रोहित आणि विराटने जुने नाही, पण इव्हन त्याचं अग्रेशन पण बघशील काल फिल्डिंग करताना. सो ते जुना विराट रिअल आयडी से आ गया था विराट कोहली भाई लोक. सो मध्ये जे काय धार्मिक विराट जो सापडला होता ते काल पण हात पायात जोडले होते. पण ठीक आहे, पहिले तर त्याने मित्राची त्याची रिंग जी आहे लग्नाची त्याला सो कळलं काय महत्वाचं असतं आयुष्यात, जे आपल्याला नाहीये तेच सगळ्यात महत्वाचं असतं मित्र. तर रोहित आणि विराट, तर विराट बद्दल आपण बोलूया की विराट जरा पुन्हा त्याच्या ओल्ड टच मध्ये दिसतो. माहिती थोडा तो ऑफ, इव्हन तो माइंडसेट वाईज पण तिथे ऑस्ट्रेलियामध्ये, कारण तिथे लागोपाठ 2 डक्स आलेले ना ओडीआय मध्ये. थोडासा तो ऑफ कलर वाटत होता, पण काल तो मे बी बिकॉज ऑफ सेंचुरी आणि ती सिडनी मधली इनिंग असेल, पण तो पुन्हा जरा त्याच्या जुन्या ती थर्ड ऑस्ट्रेलिया विरुद्ध थर्ड ओडीआय जी होती 70 त्यामध्ये जी 50 मारली, त्यामध्ये त्याचा कॉन्फिडन्स आला असेल आणि मग त्याचं रिफ्लेक्शन हे आहे कालची इनिंग जी झाली ती. आणि या इनिंगचं रिफ्लेक्शन गंभीर आणि आगरकरच्या फ्युचरवर येऊ शकतं, खूप जास्त येऊ शकतं. पण नाही, मला वाटत नाही काही चेंजेस होतील आय गेस मॅनेजमेंट. 2027च्या वर्ल्ड कप पर्यंत त्याचा टेन्युअर आहे. नाही, पण गंभीर एखाद सिरीज चांगली हरून दाखवेल आपल्याला, सो ते पोटेन्शियल तो दाखवेल आपल्याला. नाही, आय गेस बीसीसीआयच्या कोणत्यातरी सेक्रेटरीने येऊन क्लिअर पण केलं की हाच राहणार, हा चेंजेस नाही करणार आम्ही. 1-2 लॉसेसवर काही आम्ही कोणाला जज नाही करणार आहे. पण हे लॉसेस खूप मोठे आहेत मित्रांनो.
खरं. रोहितला आणि विराटला तर केलं होतं तुम्ही ऑस्ट्रेलियामध्ये 3 एका सिरीजच्या. हे तर खरं आहे. असो, पण विराट आणि रोहितने त्यांनी एक त्यांचा शत्रुपक्ष निवडलाय आणि ते दोघं एकत्र आलेले आहेत. गेले 5 वर्षात दोघांनी एकही सेंचुरी पार्टनरशिप टाकली नव्हती. त्यांनी गेल्या एका महिन्यात 2 टाकले. काल त्यांनी 136 रनची पार्टनरशिप टाकली होती, 110 का 12 बॉल 9 बॉल मध्ये वगैरे. आणि इट वॉज लाईक ओल्ड ट्रीट होतं माझ्या मध्ये ते. 5 वर्ष आधी दोघं ज्या पद्धतीने खेळायचे की एक कोणतरी अग्रेसर असायचं, एक कोणतरी होल्ड करायचं. मोस्टली रोहित मारून खेळायचा आणि विराट अँकर करायचा, पण काल उलटा केलं दोघांनी. रोहित लवकर नाही, पण तो अनलकी बॉल खाली होता, कारण शॉर्ट पिच बॉलला बॉल स्टम्पच्या लेंथला आला. सो ते आणि रोहित जरा जुन्या पद्धतीने खेळायला लागला की अगदीच तो थांबून खेळतोय, बघून खेळतोय. आता तो त्या अग्रेसिव्ह झोन जात नाहीये. मे बी त्याचं वजन कमी झालं त्यामुळे पण असेल, पण तेच नाही. पण वजन जे कमी केलं का केलं मला काही कळत नाही, पटत नाही मला. पण ठीक आहे, आता काय 27 पर्यंत खेळायचं भाई, म्हणून ते केलं. ठीक आहे, त्याला कोण. पण तू काल पिच बघितलं असतील तर पहिल्याच ओव्हरला यान्सेनचा एक बॉल डोक्यावरून जाऊन डिकॉकच्या पण डोक्यावरून गेला आणि 4 ला गेला. सो आय गेस पिच मध्ये अनइवन बाउन्स होता, त्यामुळे तो आउट झाला रोहित. कारण त्याचा एक बॉल त्या साईडवर पुल त्याने केला होता आणि त्या साईडला खाली राहिला. इव्हन त्याने एक स्वीप मारायला गेला तेव्हा पण बॉल अचानक उडून त्याच्या स्पिनरला आणि त्याच्या हेल्मेटला वगैरे लागला. रोहितच्या वेळी. सो अनइवन बाउन्स मुळेच तो आउट झाला ऑब्व्हियसली. करेक्ट आहे. आणि अगदीच खाली राहिलेला बॉल तेव्हा. काल त्या दोघांनी बरेच रेकॉर्ड परत अनलॉक केलेले आहेत, म्हणजे त्यांनी अचीव्ह केलेले आहेत. त्यांनी दोघांनी 20वी त्यांची सेंचुरी पार्टनरशिप होती. सो त्यांनी दिलशान आणि संगकाराला इक्वल केलंय. आता फक्त सचिन आणि गांगुली उरलेत त्यांच्या पुढे. सचिन आणि गांगुलीचे किती आहेत? 26 आहेत. प्लस काल त्या दोघांनी अजून एक वर्ल्ड रेकॉर्ड हे केलेलं की त्यांनी सगळ्यात जास्त एकत्र पार्टिसिपेट केलेले इंटरनॅशनल मॅचेस मध्ये 398. सो त्यांनी द्रविड आणि सचिनला मागे टाकलं. अच्छा, ओके. 398 की 389. सो 388 चा रेकॉर्ड होता दोघांचा. 389. स्टॉलवर्ड्स तर झालेत दोघं पण, वेटरन्स झालेत प्रॉपर इंडियन टीमचे. आणि आता वाटतंय कुठे की भाई मोठी झालेत माणसं की प्रॉपर. आता असं नाही वाटत की अरे आता जर आमच्या समोर डेब्यू केलेला, म्हणजे आम्ही लहान असताना डेब्यू केला आणि आता रिटायर पण होता. आपण सचिन जाता येताना बघितलं. सचिन, सचिन, द्रविड, VVS लक्ष्मण, गांगुली यांची करिअर जर तू बघशील तर तुला वाटतं की खूप मोठी करिअर आहेत. जेव्हा की विराट, रोहित शर्मा म्हण, जडेजा म्हण फॉर दॅट मॅटर, की त्याचा पण 37 वय आहे आता. सो आपण शाळेत असताना त्यांचा डेब्यू झाला आणि आता आपण ऑलमोस्ट लेट 20s मध्ये आहोत. आता आपली मुळे शाळेत गेली असती जर वेळ झाली असती, पण ठीक आहे, नाही झाली. तर तेच म्हणतो मी की यांची करिअर आपल्याला आतापर्यंत अशी छोटी वाटत होती की अरे काय आता तर आलेत, आता कटे लगे. पण आता थोडं तेव्हाला जाणवतं की नाही भाई स्टॉलवर्ड्स आहेत इंडियन क्रिकेटचे आणि जे काही सपोर्ट मिळतोय थँक्स टू गंभीर आणि आगरकर. मला गंभीरचं ते एक वाटतं की त्याने एक तो खूप महत्वाचा पॉईंट होता की त्याने स्टार कल्चर बंद करायचा विचार केला, पण त्याने गॉड कल्चर आणलंय. दोघांना देव बनवून टाकलंय. त्याने ज्या गोष्टीला अपोज करायचा प्रयत्न केला तीच गोष्ट आता हिटबॅक करते. त्याने मूर्तीपूजा बंद करायला सांगितली होती, लोकांनी त्याच्याच मूर्त्या बनवल्या. नाही, पण याचा आहेच ना ऑब्व्हियसली, तू एखाद्या गोष्टीला एवढा अपोज करतोस की ती निगेटिव्ह पब्लिसिटी जी झाली त्या गोष्टीची ती आता खूप मोठी झाली. रिझल्ट पण तुझ्या फेवरमध्ये नाहीये, त्यामुळे ते अजून वर्क करते. सो रोहित आणि विराट आता खूप वर्क निघून गेलेत आणि जे काही 2 सेंचुरी स्टँड झाल्यात त्या तर खूप जास्त हेल्पफुल. आणि आता त्या दोघांमध्ये मला वाटतं की इमोशन त्या दोघांनी ऍड केलंय. सो आता दे आर नॉट जस्ट मिअर बॅट्समन, त्यांनी आता वेगळंच ते मनावरती घेतलेलं. मी रोहितला स्वतःची सेंचुरी कधी एवढी साजरी करताना बघितलं नव्हतं जेवढी त्यांनी काल विराटची. एवढं दिखादो इनको असं वालं होतं ते. आज एक लॉन्डिया को दिखाना है, आज एक लॉन्डे को दिखाना है, लॉन्डिया क्या कर सकती. आणि इव्हन तू नंतर मॅच संपल्यानंतर आता हे माहित नव्हतं केवढं ते की विराट आणि गंभीरचा फोटो व्हायरल होता. नाही, विराट आणि गंभीरने हक करतानाचा एक व्हिडिओ आहे. सो प्रॉपर असं ते जे करायचं म्हणून केलेलं हक असतं, आता ते दिसताना तसं दिसतं. तुझी गर्लफ्रेंडला करायची ते नाही, आम्ही चांगले करायचो पण ब्रेकअप झाल्यानंतर नको. असो, तर एकदम असं डिटॅच्ड हक असताना तसं दिसताना तरी वाटतंय. आम्ही हे अजिबात बोलत नाही आहोत की त्यांच्यामध्ये लफडी असतील, पण आपल्याला माहित नाही. पण ठीक की ह्यावर तू स्टॅम्प नाही मारू शकत की मी मारू शकतो, कारण त्यांची हिस्ट्री 2011 आहे आणि दिल्लीची मुलं आहेत ती. तो दिल्लीमध्ये आपल्याला माहिती किती मैत्री असते 2 मुलांमध्ये. सो त्यांनी तो एक प्रोटोकॉल मेंटेन केलेला त्यांच्या शत्रुत्वाचा. पण गंभीर असा का बसलेला असतो मला कळत नाही. असा गॉगल घालतो आणि असा बॉल काहीतरी असा करत बसतो. टेन्शन, स्ट्रेस, मी खूप विचार करतो. पण सेंचुरी मारली मग तेव्हा तरी हस.
तसं त्याला त्याचा प्रॉब्लेम झाला, सेंचुरी कशी काय मारली आता ते झालं. आता कसं काढणार आहे यांना, अभी कैसे मैं बोलूंगा की 2 लोग फिट नहीं हो रहे टीम में. मग त्याला कळलं 2 माणसं आगरकर आणि गंभीर आहेत. बाय द वे आगरकर नव्हता दिसला यावेळी ग्राउंडवर. आगरकर कुठल्या तरी डोमेस्टिक टुर्नामेंट स्मॅट मध्ये गेला असणार तो. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी. येस. स्मॅट वरनं मला आठवलं काल एक नवीन ऍडिशन झालं टीम मध्ये, ऋतुराज गायकवाड. काल तो वन डे स्क्वॉड मध्ये खेळलेला आहे आणि काल ठीक आहे त्याची ब्रेव्हिसने खूपच त्याची सुद्धा बॅटिंग पोझिशन चेंज केली आहे. तो ओपनर होता, त्याला 2 डाऊन जयस्वालला बसवायचं का गिलला बसवायचं नाही, पण ते वर्क नाही झालं ना तेव्हा, त्यामुळे. पण आता माझ्यामध्ये थोडंसं लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे, त्यांना अय्यर सारखाच कोणतरी हवाय. अय्यरची पाठ छातीचे काही लवकर बरं होत नाही, रिप केच. सो गायकवाडची काल कॅच फारच ब्रिलियंट होती माझ्या डेवाल्ड ब्रेव्हिस. तो जेन्युअनली एबी डिव्हिलियर्सच्या त्या उपमेला जागतोय. एबी डिव्हिलियर, जॉन्टी रोड्स या लीग मध्ये तो असणार आहे बॅटिंगच्या बाबतीत. एबी डिव्हिलियर्स बरोबर. पण काल रोहित शर्माने त्याचा गेम डिकोड केला, कळलं की नाही काय नाही. कुलदीप त्याला बॉलिंग टाकत होता आणि तो जो आहे आपला सॉरी रोहितने मागणे काय म्हटलं, इसके बाद 2 ही गेम है, या तो मारेगा या तो डिफेंड करेगा, इसको गेम नहीं सिंगल नहीं निकालना था. अच्छा, ओके. असं म्हणणं की त्याला गेम बनवता नाही येत. अच्छा, म्हणजे जे विराट मध्ये येऊन अँकर करतो तसं. हा, इन जनरल तू बघशील तर वन डे मध्ये ते करते. रोहित काय गंभीर चांगलाच असतो. आता इंडियात पण असे बरेच, राहुल पण यांना सिंगल श्रेयस अय्यर. पण डेवाल्ड ब्रेव्हिसचा तो प्रॉब्लेम आहे आणि मे बी ऑब्व्हियसली रोहित शर्मा त्याच्यात खूप खेळलाय मुंबई इंडियन्स मधनं, सो ही नोज इट. सो आय थिंक डेवाल्ड ब्रेव्हिस तुझी विकलिंग आम्ही पण पकडली. येस. पण त्याने काल जो एक नो लुक शॉट मारलेला, अरे भाई, हर्षित राणाला गगनचुंबी छक्का ज्याला म्हणतात, जे रेडिओवर आपण कॉमेंट्री मध्ये ऐकायचो, किंवा आता आकाश चोपडा आणि जे काही म्हणत असतात गगनचुंबी छक्का, तो लिटरली गगनचुंबी छक्का. खूप वर गेला, खूप वर आणि खूप लांब तर ठीकठाक गेलं, पण खूप वर गेला तो बॉल. आणि टायमिंग. पण त्यानंतर आउट पण झाला की हर्षित राणानेच विकेट काढली ना त्याची. तो लगेच आउट झाला. पण त्याने तो जेव्हा खेळत होता किंवा जेव्हा तिची की पार्टनरशिप लागली त्याच्या तिथे जाण्याआधी आपण केएल राहुल बद्दल वगैरे बोलूया. केएल राहुलने काल कॅप्टन्स नॉक केलंय. येस. त्याआधी विराटची इनिंग संपवूया. 135 केले. सो त्याने नंतर 2-3 त्यांनी लॉफ्टेड ड्राईव्ह वगैरे मारले, जे माझ्या खूप चांगले होते, खूप एक्सलंट शॉट्स होते. राईट. आणि विराटचं इन जनरल मला वाटतं की त्याची जी रीच आहे ती तुला त्यातनं कळत होती बऱ्यापैकी. तो ज्या पद्धतीने बॉल पर्यंत पोहोचत होता, सो माझ्या तो ओल्ड विराट परत आला. ओल्ड विराट इज बॅक, ओल्ड रोहित इज बॅक. आय थिंक ओल्ड गंभीर शुड ऑल्सो कम बॅक. ओल्ड गंभीर शुड गो बॅक. नाही, ओल्ड गंभीर शुड कम बॅक आणि ही शुड गो टू द कमेंट्री बॉक्स. दॅट ओल्ड गंभीर. सो केएल राहुलने काल 60 रनची इनिंग्स केलेली आहे आणि त्याने ऑब्व्हियसली जे काही नंतर आपल्याला काही शॉट्स हवे होते चांगले ते मारून दिले. नाही, त्याने पण हिटिंग केली प्रॉपर. त्याची 50 बॉल मध्ये 50 टाकलेले त्याने. एक तो पुल शॉट मला तो खूप चांगला होता. पाठी 6 केला जो. त्याचं जडेजाने 32 केले. जडेजाने पण बऱ्यापैकी हिटिंग केली झाली. सो दे गॉट इंडिया टू 350 रन्स आणि त्यानंतर 351 तसा तर आजकाल खूप इझी स्कोर वाटतो. पण रांचीला जसा पिच होता अनइवन बाउन्स वाला, सो माहित नाही, जर ड्यू फॅक्टर जास्त इन झाला असतं. तेवढा इन नाही झाला, आलेला ड्यू, पण तेवढा अफेक्ट नाही गेला जेवढं नॉर्मली करतं. सो त्यामुळे पण कदाचित डिफेंड करण्यात इंडियाला मदत झाली असेल. आणि ऑब्व्हियसली कुलदीपने वगैरे चांगलीच बॉलिंग केली. आणि सुरुवातीला ज्या विकेट पडल्या 4, गंभीरच्या दुःखात त्याला हर्षित राणा धावून आला होता. त्याने ज्या पहिल्याच ओव्हरला 2 विकेट्स काढले, गंभीर खुश झाला होता अख्ख्या त्या विराट आणि रोहितच्या दुःखानंतर. सो ऑस्ट्रेलिया 77 ला 4. सॉरी, काय चाललंय, खूप खुश आहे यार मी. माझ्या लक्षात नाही राहते रोकोने जे काही खेळ आहेत. आनंद दुसरं कारण मला माहिती पण जाऊ दे. सो 77 ला 4 विकेट होत्या साऊथ आफ्रिकेच्या. तिथून ते लोक ऑलमोस्ट 350 ऑलमोस्ट चेस केलं. येस. सो ऑस्ट्रेलियाचे कॉर्बिन, साऊथ आफ्रिकेचे कॉर्बिन बॉश, यान्सेन ब्रिट्स्की आणि डेवाल्ड ब्रेव्हिस पण चांगला नॉक खेळून गेला. आणि जॉर्जी ज्याचे केस लांब आहेत, तो टेस्ट मध्ये चांगला घेतो, चांगले नॉक्स खेळतो. डी जॉर्जी या 3-4 मध्ये जरा स्टेबल नॉक्स दिले. यान्सेन तर पेटलेला, लगातार त्यांनी 3 हाफ सेंचुरी पार्टनरशिप टाकल्या आणि शेवटी त्यांनी 2 40 पार्टनरशिप टाकल्या. सो आफ्रिकेने मला वाटतं खूप क्लिनिकल चेस त्यांनी ऑलमोस्ट केलं होतं. बट इट्स जस्ट दॅट मला वाटतं की कुलदीपचा एक जो स्पेल पडला मध्ये 4 विकेट त्यांनी ब्रिट्स्गे आणि जॅन्सन यांच्याला लागोपाठ आउट झाले, ते आउट केलं. सो तिकडे माझ्या थोडी मॅच कपात आली. यान्सेन काय पेलत होता, लॉंग लिव्हर युज करून तो जे काही मारत होता, त्याने
T20 वर्ल्ड कप नव्हतं जमलं. आय गेस त्याचा बदला त्याने घ्यायचा प्रयत्न केला पण मॅच जिंकली नाही, त्याने टेस्ट मध्ये हरवलं इंडियाला. पण ठीक आहे, त्यानंतर शेवटी कॉर्बिन बॉश चांगला खेळला, त्याने 67 मारले. कॉर्बिन बॉश मुंबई इंडियन्स मुंबई इंडियन्सने खूप काही दिलं जगाला. असो खरं. सो या एकंदर ह्यांच्या बॉलिंग स्पेल्समुळे इंडियाने मॅच बऱ्यापैकी कंट्रोल केली. कुलदीपला मानला पाहिजे. कुलदीप आणि जडेजा काल मध्ये शॉर्ट पिच बॉलिंग करत होता, 1-2 वेळा त्याला पडली, 6 आणि 4 गेला, पण तो त्याच्या शॉर्ट पिच बॉलला जो काही बाउन्स मिळत होता, एक बॉल ऑलमोस्ट इथे कलेक्ट केला राहुलने. सो त्याचा त्याने उपयोग फार चांगला केला शॉर्ट पिच बॉलिंगचा. मध्ये मध्ये ऑब्व्हियसली त्याला पडणार होतं ते शॉर्ट पिचला. आणि बॉशने पण शॉर्ट पिचला आय गेस कुलदीपलाच मारले, 2 की 3 4 मारले त्यांनी, कडक मारले त्यांनी. बॉसने मॅच बनवली होती, शेवटी असं वाटत होतं की ते कदाचित घेऊन जाईल. 5 बॉल 18 थोडं मला आय गेस 50 बॉल वगैरे जेव्हा उरलेले तेव्हा असं वाटत होतं की नाही भाई लांब आहे आता मॅच साऊथ आफ्रिकेपासून. पण जशी टुवर्ड्स दी एंड ते लोक घेऊन 18 बॉलच्या जवळपास 8 बॉल 19 वगैरे हवे, 18 बॉल 34 वगैरे. नंतर शेवटच्या ओव्हरला किती 19 रनच हवे होते, 19 की 17-18 रन्स हवे होते. आणि शेवटी कॅच रोहित शर्मा हातातच गेली. लाईफ कम्स अ फुल सर्कल. सो महत्वाचे काही प्रश्न आहेत, तुला काय वाटतं आता गंभीरचा पुढे काय किंवा रोहित विराटच्या पुढे काय? नाही, रोहित विराटला तर आता हात लावू शकणार नाहीये गंभीर, आणि जर हात लागला तर आय गेस पूर्ण देश त्याच्या विरोधात जाईल, गंभीर आणि आगरकर दोघांच्याही. एवढा इमोशनल काय झालं? नाही, ऑब्व्हियसली आता जर ते ह्या फॉर्म मध्ये तर अजून 1 वर्ष त्यांना बघितलंच पाहिजे की ते लोक काय कन्सिस्टन्सीने खेळतात. जर 1 वर्षाने नाही राहिली कन्सिस्टन्सी तर मग तुम्ही कॉल घ्या की 27ला घेऊन जायचंय की नाही, कारण अजून दीड वर्ष बाकी आहे 27च्या वर्ल्ड कपला. आणि रोहितला प्लीज सांगा की तो खेळतो 27 वर्ल्ड कप, त्याने खाणं बंद केलं, मला ते पटत नाही. त्याचं ते पोट बघायची मजा यायची मला. एक फोटो व्हायरल झालाय ज्यात रोहित शर्मा डाळ भात खातोय आणि बाजूला विराट कोहली उभा राहून प्रोटीन बार खातो. कळलं? तरी मध्ये प्रॉब्लेम काय? इंडियन फूड बाय इंडियन. मी त्याबद्दल बोलतो. मी तू म्हणतो की तरी जेवण वगैरे सोडलेलं नाही, पण जे काय त्याने त्याची उपासमार दिसते पोटावरती ती प्लीज नको, ती बघवत नाही. पुल शॉट ह्युमन मला बघवत नाही. पुल शॉट तेवढे लांब जात, तो ज्या इझिली पुल शॉट पोहोचतो तरी का त्याने 97 मीटर त्याने स्लॉक स्लिप मारला. स्लॉक स्लिप 2 6 मारले त्याने. पहिला एवढा चांगला कनेक्ट नव्हता झाला पण तरी 6 ला गेला तो. सेकंड जो कनेक्ट झालाय तो मिडल ऑफ द बॅट, तो कमाल मारलेला. सो आय गेस एक शॉट जर कमकुवत झाला असेल पण दुसरा वाढला असेल. पण लेट्स सी पुढच्या मॅच मध्ये पुल शॉट कसे लागतायत. रोहित शर्माचं बॅलन्स जे काय बिघडलंय पोट कमी झाल्यामुळे ते वजन मागे चाललं, बॅलन्स ऑफ बॅलन्स. आय गेस 1 वर्ष तरी बघितलं पाहिजे अजून, आणि 27चा वर्ल्ड कप खेळायला पाहिजे होपफुली. आता तेच येतं, ते डिपेंड करत त्यांच्या फॉर्मवर काय, त्यांची इच्छा काय. आणि माझ्या मते ते दोघं परफॉर्म करतात तर त्यांना खेळू द्यायचं, ऑब्व्हियसली खेळू. आणि बाकी तुम्हाला ब्रुटल कॉल घ्यावाच लागेल. जर ते 26 डिसेंबर पर्यंत तुमच्या हातात रिझल्ट नाही तर तुम्ही घेऊ शकता कॉल. आणि ऑब्व्हियसली इंडियाकडे आता ते आहे बेंच स्ट्रेंथ तर बऱ्यापैकी आहे, त्यांना पण मॅचेस लागतील. ऑब्व्हियसली गिल बसलाय बाहेर, श्रेयस अय्यर बाहेर आहे, श्रेयस अय्यर पण बाहेर आहे. करेक्ट आहे. आणि ऋतुराज गायकवाड पण मध्ये आहे, आणि सॅमसन नाहीये. पण ठीक आहे, सॅमसन स्मॅट खेळतो. काल चांगला खेळाय सॅमसन मध्ये. आय गेस लागोपाठ काहीतरी 6 मारले त्याने, 3 असं काहीतरी आले. मी पूर्ण नाही बघितली मॅच पण तरी. पण तो लाडका नाहीये ना. येस. आणि तुम्ही सुद्धा आम्हाला सांगा रोहित आणि विराटला बॅक इन फॉर्म बघून तुम्हाला कसं वाटतंय, लागोपाठ 2 सेंचुरी स्टँड्स बघून त्यांचं कसं वाटतंय, आणि गंभीर आणि आगरकरचं काय हे सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस.